नमस्कार, मी वृषाली. तुम्हा सर्वांचं मोर डिजिटल वर्ल्डमध्ये खूप स्वागत. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि आपले सगळे जे कंटेंट येतील ते सगळे एज्युकेशनल बेस असणार आहे. तर आपण आता आजपासून सुरुवात करूया इंग्लिश ग्रामर. त्यात पहिला टॉपिक असणार आहे व्हॉवेल्स अँड कॉन्सोनंट. ठीक आहे? तर व्हॉवेल्स म्हणजे काय? व्हॉवेल्स आर स्पेशल लेटर्स दॅट हेल्प अस मेक साऊंड इन वर्ड्स. द 5 व्हॉवेल्स आर ए, ई, आय, ओ, यू. म्हणजे काय? व्हॉवेल्स हे स्वर असतात. ठीक आहे, ते ए, ई, आय आणि यू आहेत. त्याचा उपयोग कशासाठी होतो? आपल्याला शब्द करायला आणि वाक्य करायला. ठीक आहे. आता व्हॉवेल्स म्हणजे काय? व्हॉवेल्स हे लेटर्स आहेत. कुठले आहेत? ए, ई, आय आणि यू. त्यांचा उपयोग काय? आपण जे वाक्य बोलतो, जे शब्द बोलतो त्यांना स्वर देण्यासाठी. ओके, म्हणजे व्हॉवेल्स हेल्प अस मेक अ क्लिअर साऊंड. ठीक आहे. उदाहरणार्थ ए फॉर ऍपल, ई फॉर एलिफंट, आय फॉर आईस्क्रीम. पहिलं व्हॉवेल्स कुठलं? ए इज फॉर ऍपल. ऍपल्स आर हेल्दी फ्रूट अँड ग्रेट स्नॅक्स. हे अतिशय उत्तम फळ आहे तब्येतीसाठी. इट ऍपल्स अ डे कीप डॉक्टर्स अवे असं म्हणतात. ई फॉर एलिफंट. एलिफंट्स आर द लार्जेस्ट लँड ॲनिमल. पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा प्राणी आहे तो हत्ती. Vowels I. I is for ice cream. And ice cream is a yummy treat that we love to enjoy, especially on hot sunny days. आईस्क्रीम आपण नेहमीच खाऊ शकतो, पण उन्हाळ्यात जास्तीत जास्त आपण आईस्क्रीम खातो. थंड वाटतं ना? नेक्स्ट आहे ऑरेंज. O is for orange. And orange is a juicy fruit that is sweet and delicious. नागपूरची संत्री. आता थंडी सुरू झाली आहे आणि मस्त की बाजारात छान संत्री मिळाली आहे. Now vowel U. U is for umbrella and umbrella keeps us dry when it rains. मस्त की पावसाला की छत्री घेऊन फिरायचं. आता काय पुढे शिकणार आहोत? कॉन्सोनंट. अपेक्षा आहे की तुम्हाला व्हॉवेल्स आतापर्यंत कळले असतील. ठीक आहे. कॉन्सोनंट्स काय आहेत? कॉन्सोनंट्स आर ऑल अदर लेटर्स दॅट आर नॉट व्हॉवेल्स. दे हेल्प अस वर्ड्स अँड साऊंड. ठीक आहे. व्हॉवेल्स हे काय असतात? हे बाकीचे अल्फाबेट असतात. बी, सी, डी एक्सेट्रा. ठीक आहे. यांच्यामुळे आपल्याला वर्ड्स म्हणजे शब्द आणि स्वर यांचा उपयोग करून वाक्य बनवता येतं. तर नेक्स्ट. आता नेक्स्ट कॉन्सोनंट कुठला आहे? बी. बी इज फॉर बॉल. बाउन्सी बॉल म्हणजे उसळणारा बॉल. सर्वांना खेळायला आवडतं. सी फॉर कॅट. कॅट्स आर व्हेरी क्यूट अँड एव्हरीवन लव्ह टू प्ले. क्यूट असतात ना कॅट्स अँड फ्लफी फ्लफी कॅट. मस्त वाटतात. D is for dogs. Dogs are friendly animals that love to play and they very honest. Dog म्हणजे कुत्रा. सगळ्यात इमानदार प्राणी असतो तो कुत्रा. Consonant F. F is for fish. Fish are colorful creatures that swim in the water. G for grapes. Grapes are tasty and juicy that grows in bunches. नाशिकचे द्राक्ष प्रसिद्ध आहे. त्यांचे घड असतात. बंचेस म्हणजे घड. ते अतिशय गोड आणि रसरशीत असतात. H for hat. Hats are keep us warm and cool. It protects us from the sun. Hat म्हणजे टोपी. आपल्याला उन्हापासून आपलं संरक्षण करतं. J for juice. Juice is a tasty drink we can enjoy especially on a hot day. ज्यूस म्हणजे रस. सर्व फळांचे रस या तब्येतीसाठी चांगले असतात. त्यामुळे ते घ्यायचे. K for kite. K is for kite. Kites are colorful and fun to fly. On a sunny day, they bring joy to everyone watching. आता संक्रांत येते. संक्रांतीला मस्त की सगळेजण आकाशात छान उंच उंच रंगीबेरंगी पतंग उडवतात आणि मजा घेतात. L for lion. Lions are known as the king of jungle. They are strong, brave and love to roar loudly. सिंहाची गर्जना त्याला जंगलाचा राजा म्हणतात. तो खूप स्ट्रॉंग असतो. M for monkey. Monkey are playful animals that love to swing and jump in trees. माकडं बघितलेत का? कशी मस्त झाडावर उलटे लटकतात, उड्या मारतात, आपल्या हातातलं खाऊ पळवतात. हो की नाही? आता N is for nest. A nest is a warm, safe home for birds.
नेस्ट म्हणजे घरटं, पक्ष्यांचं घरटं. जिथे पक्षी आपली छोटे छोटे पिल्लं ठेवतात, त्यांचं ते काळजी घेतात तिकडे. P for pig. Pig is a friendly, love to play in the mud and very funny animals. Pig ह्याला ना चिखलात खेळायला लोळायला फार आवडतं आणि तो खूप मस्ती करतो. Q. Q is for queen. A queen is a royal lady who lives in a palace and ruling her kingdom with a kindness. Queen म्हणजे राणी. एका मोठ्या राज्याची राणी असते. ती पॅलेस मध्ये राहते. पॅलेस म्हणजे राजमहाल आणि तिच्या सर्व राज्यावर ती सगळ्यांशी प्रेमाने दयेने वागते. त्यांची काळजी घेते. R for rabbit. Rabbits are very cute and cuddly that love to hop around. Rabbit म्हणजे ससुबा. आपल्याकडे सगळ्यांना ससुबा फार आवडतो की नाही? कसं छान गुबगुबीत गालांचा पांढरा शुभ्र ससा. कसं टुणून उड्या मारतो की नाही? ससा कसाची गोष्ट माहितीये का कोणाला? सांगा बरं कमेंट मध्ये. S is for sun. The sun is bright and cheerful. It helps plants grow and make us feel warm. Sun म्हणजे सूर्य. सकाळी सूर्य पूर्वेला उगवतो. तो उगवला नाही तर आपला दिवस सुरू होणार नाही. आपल्याला प्रकाश मिळणार नाही, उजेड मिळणार नाही आणि आपली वाढ होणार नाही. आपल्या झाडांना फळं कशी लागतील? Next consonant is T. T is for tree. Trees are important for our environment. They provide shelter for animals and clean air we breathe. Tree म्हणजे काय? झाड. आपल्या पर्यावरणासाठी झाडं फार महत्वाची आहेत. ते पक्ष्यांना, प्राण्यांना राहायला घर देतं. आपण जी हवा घेतो त्याला ऑक्सिजन म्हणतो. तो आपण पूर्ण शुद्ध हवा आपल्यालाही झाडांकडनं मिळते. नेक्स्ट कॉन्सोनंट आहे V. V is for van. Van are vehicles that can carry many things. They are helpful for families on the go. Van म्हणजे छोटी बस, मिनी बस म्हणतात त्याला. त्याच्यातनं आपण खूप सारं सामान पिकनिकचा गावाला जायला आपण व्हॅनचा पण उपयोग करतो. मग आपण सगळे जातो पिकनिकला. W. W is for watermelon. It is sweet and juicy. We especially enjoy this in fruit in summer. आता उन्हाळा सुरू होईल. उन्हाळा सुरू झाला की येतात कलिंगड. मस्तपैकी लाल रसरशीत असे छान गोड कलिंगड खायचा. त्यांचा ज्यूस घ्यायचा. छान असतं तब्येत थंडगार वाटतं आपल्याला मग. X for xylophone. It is a musical instrument. We can make sound by its a colorful bars with a small mallet. हा एक xylophone एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, एक वाद्य आहे. त्याच्यातनं आपण वेगवेगळे जसं सारे गम पधनिसा असतं ते आपण त्याच्यातनं वाजवू शकतो. ठीक आहे. पुढचं आहे consonant Y. Y is for yarn. It is used for knitting and crafting. We can create a warm items like scarves and hat. Yarn म्हणजे काय? सूत, धागा. त्याच्याने आपण विणकाम करतो. निटिंग करणे म्हणजे विणकाम करणे. आपण काय काय म्हणू शकतो? एखादं छानसं स्कार्फ, टोपी आपण असं त्याच्याने बनवू शकतो. Z is for zebra. Zebra, they are in black and white strip. They like to eat grass. Zebra हा कुठे भेटतो? दिसतो आपल्याला जंगलात. त्याच्यावर काळे आणि पांढरे पट्टे असतात. ठीक आहे. आता इथपर्यंत कॉन्सोनंट कळले? तर थोडक्यात आपण काय शिकलो? की वॉवेल्स आणि कॉन्सोनंट्स. वॉवेल्स म्हणजे स्वर आणि कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन. वॉवेल्स कुठले? ए, ई, आय आणि यू. आणि कॉन्सोनंट कुठले? बी, सी, डी एक्सेट्रा. हे झाले कॉन्सोनंट. ठीक आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे लेसन्स बघू. तोपर्यंत थँक्यू.